देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार. एन मराठी न्यूजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. पडसगाव येथील एका 27 वर्षीय शिक्षिका विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध नवीन कायद्यानुसार म्हणजेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत अत्यंत गंभीर कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. सविस्तर माहिती अशी की पडसगाव येथील रहिवासी असलेले 27 वर्षीय करिश्मा यांचा विवाह 2019 मध्ये उसगाव येथील विलास भूताराम देरकर यांच्याशी झाला होता. करिश्मा या स्थानिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. सुरुवातीची काही वर्ष संसार अगदी सुरळीत चालला. मात्र लग्नाला 7 वर्ष पूर्ण होत आली तरी मूलबाळ नसल्याच्या कारणावरून पती विलास देरकर आणि सासू कासूबाई देरकर यांनी करिश्माला सतत टोमणे मारणे सुरू केले. ती नोकरीनिमित्त बाहेर जात असल्यामुळे तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक छळ केला जात होता, असा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. इतकेच नाही तर शेती विक्रीच्या पैशांपैकी 4 लाख रुपये चोरल्याचा खोटा आरोप करून पतीने करिश्माला कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. तसेच माहेरची 5 एकर शेतीची जमीन पतीच्या नावावर करून आणावी, अन्यथा घरात ठेवणार नाही अशी धमकी देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. अखेर 17 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आरोपी पतीने करिश्माच्या वडिलांना फोन करून तिने गळफास घेतल्याची माहिती दिली. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी पती विलास देरकर आणि सासू कासूबाई देरकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 108 आत्महत्येस प्रवृत्त करणे, कलम 85 विवाहित महिलेचा छळ आणि कलम 351(2) गंभीर गुन्हेगारी धमकी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राज्यातील आणि तुमच्या परिसरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहत रहा फक्त एन मराठी न्यूजवर. धन्यवाद. यांना खूप त्रास देत होता. सोन्याची माग केली. आम्ही सोनं दिलं त्यांना, 5.5 तोळे दिले त्याच्या म्हणण्याप्रमाणे. आणि त्यांनी गाडी घ्यायला असे काही कारण सांगून आम्हाला पैसे मागतच राहत होते ते. आणि तिला पाठवायचे, ते सोबत नाही यायचे, तिला एकटीलाच पाठवायचे. का आई बाबाकडे जा आणि पैसे मागून आण असे म्हणायचे तिला. आणि वारंवार तिला मारायचे, पाठवून द्यायचे इकडं का आई बाबाला पैसे माग आणि जा, नाही तर वावर तरी घेऊन माग असे म्हणून काही कारण सांगून तिला पाठवायचे आणि तिला वारंवार त्रास द्यायचे. आणि सोडचिठ्ठीचा पण मॅटर केला त्यांनी. आम्ही समजूत घालून त्यांना अशी मीटिंग 4 चौघ घेऊन आम्ही मीटिंग मध्ये बोलून त्यांना नेऊन दिली. त्या सासरी नेऊन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला काही न सांगता काही दिवसानं तिची आत्महत्या करण्यात आली. त्यांना अटक करावं आणि शिक्षा द्यावी. संत शंकर खाडे, करिश्मा विलास देरकर आम्ही मुलीला दिली. 5.5 तोळे सोनं दिलं तरी पण त्याईनं पैशात होण्यासाठी पुन्हा भागात पडसगावला पाठवले. त्यानंतर पोलिसा छळ करत होते. त्यानंतर मुलीला 5 एकर वावर देऊन दे, नाही तर मी तुझी सोडचिठ्ठी करतो हा पद्धतीत म्हणत होते. आम्ही समजदार घेतली. आम्ही म्हणलं का बाई एक गावठी जा ना, आम्ही तुझे मग पाहू देऊन देतो असं का म्हणलं. तरी पण काही खेळ करत होते. तिला धमक्यात होते का, मारून टाकतो बा, जीव घेतो तुझा, जर तू असं काही आणलं नाही, घरून पैसे नाही आणले, इथे नाही आणले, आनंद नाही करून दिला तर तुला काय मारून टाकतो अशी धमकी देत होते का? हो, धमकी देत होते. आम्हाला खूप त्रास दिला. मुलीला पाठवायची, मुली लढत जायची. मोबाईल घेतला
त्यानंतर म्हणजे मोबाईल दिला नाही. तो आल्यावर नंतरच आम्हाला फोन करायचा, बाबा तुझं असं आहे, माझं कसं आहे, फोन चालू. नेमकं काय सांगत होते? नेमका हुंड्यासाठी चालू. आता मला तुम्ही पैसे देत होते का? मान कितीची होती? मागून होती त्यांची 5 लाखाची आणि 70,000 रुपये आधी दिले, त्याच्यानंतर 2 लाख दिले, तरी पण तो मागतच होता. आणि ही जेव्हा घटना झाली तेव्हा तुम्हाला कसं माहिती झालं मुलीचा जीव गेला? त्याही कंपनीमध्ये ड्युटीवर गेले, त्यानं 8 वाजता फोन केला जावयानं, इथे मुलगी टाकी लागून गेली म्हणून त्यानं आम्हाला फोन केला. नाव हे मला 5 एकर जमीन मागत होते. मी तिला घरी पोहोचवली, सोडचिठ्ठी करतो म्हणले, मला 2 लोक समजून सांग असे म्हटले, म्हणून मी वापसाला आलो. त्यानंतर 2-3 दिवसांवर त्यानं पट्ट्यानं खूप मारलं ना. त्यानंतर मग तुम्ही काय केले का? पोलीस कंप्लेंट मी काही केली नाही ना. आम्ही काय बरे टाकायला गेलो, तर मला 8 वाजता फोन आला. घरून गाडी तशीच केली, तशीच आम्ही निघलो. आम्ही निघताच पोलीसवाल्याचा आम्हाला फोन आला. फोन येता आम्ही येता म्हणून मी जवळपास आलो म्हणून म्हटलं, तर त्याईनं आम्हाला काही पाहू दिलं नाही. ते बाहेर काढली होती, बेडवर ठेवली होती. पोलिसांना खूप आम्हाला काम केलं, पाहू दिलं नाही. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मुलीचा जीव म्हणजे कशावरून गेला असं वाटतंय? कोणाला संशय आहे तुम्हाला? जावयाला संशय आहे. अजून कोणी घरातले? सासू तू होता घरच्या लोकांचा, त्यामुळे मुलीला मारू मारू हालतूक केली होती. त्यामुळे तिला सहन करावं असं वाटलं नाही, त्यामुळे तिला जीव दिला. आमची तक्रार आहे पोलीस स्टेशन घेऊन प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे. लवकरात लवकर अटक करून आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळवून न्याय द्यावा.